शुभू आलास तू? अरे कवापासून वाट बघतोय मी तुझी. हे बघ आपण काय करूया, सगळ्यांसोबत भेळ खाऊ आणि मग दोघंच आईस्क्रीम पण खायला जाऊ. बेटे मला आज यायला जमणार नाही. का? काय झालं? मला अगं भूक नाहीये. अरे शुभू, आता आईस्क्रीम खायला काय भूक लागते वय? शोभे, तो दमलाय दिसत नाही का तुला? आणि काय का त्याच्या मागे सारखं लागतंय तुम्ही? 2 मिनिटं श्वास तर घेऊ दे त्याला. बर, श्वास घे, जा आराम कर. शुभू बाळा, मी पाणी आणते तुला. अयो शुभू, हा चॉकलेटचा बॉक्स तू माझ्यासाठी आणलाय? थँक्यू. तू किती विचार करतोस माझा. अगं नाही, ते श्रावणी मॅडमनी मला दिलंय. चल शुभू, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. चल की. बेटे अगं मला आईस्क्रीम बी नाही जमणार खायला. अरे शुभू, हे हा हात का तापलाय तुझा? ताप वाढलाय काय तुझा? आईला म्हणलो ना, कणकण आहे थोडीशी. कणकण कसली? चांगला ताप सणकून आलाय की. थांब, मी तुला हळद दूध देते, ते घेऊन झोपतो. झोप. पण मग आमचा आईस्क्रीमचा प्लॅन? अगं त्याला ताप आलाय ना व. हा आणि नाही काय गा सारखं आईस्क्रीम आईस्क्रीम, ते उद्या बी खा की तुम्ही. शुभू बाळा, मी हळद दूध घेऊन येते. थांब तू दे इकडं. नुसतं आईस्क्रीम खाल्लं असतं गेलो. अगं शुभू कुठे गेला? अगं तो थकला होता ना, जाऊन झोपला असेल. अरे देवा. शुभू बाळा, ए शुभू बाळा, पोरग तसंच झोपलं वाटतं. अरे बाळा, ए शुभू, शुभू, ए बाळा. अगं बाई, ताप. हा रक्त. काय ग कार भरणे काय झालं वरडायला? आई काय झालं ग? कुठे? दादा काय होते तुला? बोल ना. हे काय झालंय? हे काय झालंय त्याला? थांबा 1 मिनिट. अरे पण एवढं कसं काय लागलंय तर? दादा, दादा त्रास होतोय का तुला? बोल ना. डॉक्टरना फोन कर की. शोभे, सांग सांग. आई फोन लागत नाहीये. जाऊ दे, तू एक काम कर, स्वीटीला बोलवून आण. हा जा पटकन. स्वीटे, स्वीटी. काय आहे? स्वीटी अगं दार उघड ना. मला तुमचं कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. स्वीटी ऐकून घे, दार उघड ना प्लीज. तुझी मदत हवी आहे स्वीटी. मदत? व्हॅलेंटाईन डे श्रावणी सोबत साजरा करायचंय. चॉकलेट श्रावणी कडून घ्यायचं, मग माझी कशाला मदत हवी आहे? स्वीटी अगं प्लीज दार उघड. ऐकून घे ना, दादाला ताप भरलाय, डॉक्टरांना बोलवायला लागेल. दार उघड ना स्वीटी. स्वीटी, स्वीटी. तुम्ही इथं काय करता? रिक्षा घेऊन या की डॉक्टरला जा. हा जावं लवकर. आई, स्वीटी दार नाही उघडते, काहीच ऐकत नाहीये. भरून देते दार. तुम्ही धरा याला, आपण दवाखान्यात जाऊया. हळू बाळ. एक कार भर. चल चल चल, आणली रिक्षा दारात आहे. सावकाश सावकाश, नीट धर ग बाई. शुभंकर इथंच राहतो का? तुम्ही? मी डॉक्टर माने. श्रावणी मॅडमनी मला पाठवलंय.
शुभंकरला तपासायला. अय अंबाबाई, भावलेच ग. डॉक्टर बघा ना माझ्या पोराला काय झालंय हो. हा, याला पहिले सोफ्यावर घेऊन चला. सानिका मला बोलवायला का आली असेल? काही अर्जंट काम असेल का? काय खरंच सिरियस असेल तर नाही नाही नाही, मला शुभूच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे. श्रावणी मॅडम, तब्येत खूपच खराब झाली आहे. ताप वाढलाय त्यांचा. अरे बापरे. हे बघा डॉक्टर, तुम्हाला जे उपाय करायचे ते सगळे करा. औषधं द्या, इंजेक्शन द्या, सलाईन लावा, पण प्लीज शुभूला बरं करा. हो हो श्रावणी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. बरं झालं तुम्ही मला वेळेवर पाठवलं. हो, इथं सगळं ठीक झालं की मी तुम्हाला कळवतो. हो हो, नक्की कळवा. काय झालं शुभूला? आता विचारायलाच वेग मगाशी सारू आले होते, दार बी उघडलं नाही तो. अहो नाही आत्या, मला वाटलं की काय वाटलं तुला? एवढ्या राज्याला सारू काही उगाच आले का तुझ्याकडे? पण मला सानिकानं सांगितलं नाही शुभूला ताप आलाय ते. अगं एरवी मात्र शुभू 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 सारखं करत असतेस, आणि टाइम आला तेव्हा आज माझ्या पोराचा जीव गेला असता. आत्या त्या श्रावणीनं देवासारख्या डॉक्टरला पाठवलं म्हणून बरं झालं. दार न उघडून खरंच चूक केली मी. त्या श्रावणीमुळं आज आत्या माझ्यावर चिडल्या. शुभू, बाळा उठलास काय? होय, कशी आहे तब्येत आता तुझी? ठीक आहे आता. डोसकं बिस्कं दुखत नाही ना? अण्णा आई, मी ठीक आहे हो आता. माझा ताप बी गेला आई. आधीच उठायला उशीर झालाय, कामावर जायला पाहिजे मला. अरे पण एवढ्या घाईत? साहेबांची कामं आहेत आई. हे तर मोबाईल चार्जिंग लाव, मी तोपर्यंत आवरून घेतो. हा. बर ओके, मी नाश्ता करते रे बाळा. हो. जाताना खाऊन जा. आत्या कशाचं लोणचे? आंब्याचे खाणार? नाही ते मिनिस्टर साहेबांच्या घरी कसलं भारी लग्न झालं नाही? होय की, आमच्या आई अण्णांचा तर स्वतःहून मानपान केलं त्यांनी. आम्हाला मी साडी दिली, तू मस्त काहीच नाही दिलं ना. आमच्या आईकडे काय काम आहे काय? नाही, तुझ्याकडेच काम होतं बघ. आमच्याकडं काय? अगो, आमची स्वीटी तुमच्याकडे राज्याला आली होती ना, तेव्हापासून तिचं चित्तच हरवलंय बघ. बघावं तेव्हा नुसतं शुभ शुभच करत असते. शोभे, माझ्या बोलण्याचा राग नको मानू, पण आमच्या स्वीटीसाठी ना मी बक्क पैसेवाला मुलगा शोधते. मुलगा कमावता नसला की काय त्रास होतोय तुला चांगलंच माहिती असेल ना.